आज हे राज्याभिषेकचा औत्सुक्य साधून हे इथे एक शस्त्र प्रदर्शन भरवलेलं आहे आणि हे आजच्याच दिवशी आहे. फक्त सकाळी 9 ते 10 इच्छापूर्ती गणेश मंदिर सेक्टर 16 ऐरोली. तर हे सेक्टर 16चं इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. इथून ह्या एंट्रन्समध्ये आतमध्ये आल्यानंतर हे समोर गणेश मूर्ती आहे, गणेश मंदिर, आणि इथून हे एक्झिबिशनला जायला हा रस्ता आहे. मधील मुघल साम्राज्य जे आदिलशहा हे 1759 मराठा साम्राज्याचा हा नकाशा आहे. किती दुर्मिळ हे नकाशे आपल्याला पाहायला इथे मिळणार आहेत. शिवरायांची जन्मपत्रिका पहा. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी स्वस्ती श्री राज्याभिषेक शके 350. ह्या इथे आता आपण राजमुद्रा पाहतोय. ह्या पहा, ह्या राजमुद्रा. आणि त्यावेळेच्या बोडी लिपीमधल्या 12 कडी. छत्रपती वीर शिवा चमके. आज काय आहे, कोणतं औत्सुक्य आहे की ज्यासाठी आपण आज फाल्गुन मध्य तृतीया तिथीनुसार शिवजयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या तिथीला झाला होता. अच्छा. फाल्गुन मध्य तृतीया ही शिवजयंती आपण तिथीनुसार प्रत्येक जयंती साजरी करतो. त्याचा राज्याभिषेक पण तिथीनुसारच होतो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीनुसार ही शिवजयंती आहे. त्या निमित्ताने ह्या काही हे फार सुंदर तुम्ही प्रदर्शन केलं आणि हा तुमचा विचार फार चांगला आहे. खूप चांगला कन्सेप्ट आहे हा. आणि प्रत्येक ऐरोलीकरांनी येऊन पाहून जायला पाहिजे. आणि हां, आणि त्यामुळे त्या बऱ्याचशा माहिती होईल जी माहिती नाही आहे लोकांना अजून तेवढी नाही आहे. बरोबर. थँक्यू, धन्यवाद. शिवाजी राखी केसरी आकी लाज शिवाजी तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जडलाल शिवाजी राखी केसरी आकी लाज शिवाजी. मुठ बरं घेतले मावळे सोबतीन. हे त्यावेळेचे खेळ होते ते दाखवे. हे शिश्मा, एक गोट अँड टायगर, वाघ बकरी खेळ आपल्याला माहीत असेल. लहानपणी आपण पाहिलेलं आहे. पाहिला जाती पाती लढले मातीसाठी फाडला कोतळा नाही चालू दिल्या उठी नीती. मुघलांच्या उराव पड कौला भगवा हाती. मुघलाचा बाबा राजा माझा सूर्य उन तेच होता राजा माझा हर हर करी गाजा वाजा हर हर करी उभा केला स्वराज्य माझा. विजय तिलक कड भाल रहे भारी ममता थारी ढाल रहे. राज बचाना माटी रे कहे जीजाबाई शिवाजी से. जब तक तू तेरी सांस रहे पर धारे से रण में काल रहे. लड़ना जब तक प्राण रहे कायम वतन स्वाभिमान रहे. हे त्यावेळची नानी. शिवाजी हुई धरा धन्य जडलाल शिवाजी राखी केसरी आकी लाज शिवाजी. तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जडलाल शिवाजी राखी केसरी आकी लाज शिवाजी. जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे.
छत्रपती शंभूजी महाराज, शंभूराई, शिवछत्री महाराज, छत्रपती शाहू महाराज त्यांच्या वेळेच्या ही नाणी आहे. हे ब्रिटिश आणि ईस्ट इंडियानी काढलेली नाणी आहेत बघा. हे का सिंहगडचा किती सुंदर फोटो आहे. हे आहे कोरीगड, हे मानगड, हे प्रतापगड आहे सातारा. हे रायगडावर खांदोरी. हे आहे नाशिक जवळ सालोटा. अवजारं सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. हा वर बघता हा बिचवा आहे. हा बघा हा बिचवा आहे. हे कट्यार, हे भाला, पूल, शूळ, अश्वकुंत, गजकुंत. ह्या कुऱ्हाडी आहे, पशु फारशी, आंतरवक्र कुऱ्हाड, कबर. आणि ह्या पहा ह्या तलवारी. विविध प्रकारच्या तलवारी. दोक मराठा तलवार. शिवाजी महाराजांची वाघनखं, ज्याने अफजल खानाचं पोट चिरलं होतं, ती वाघनखं. किती दुर्मिळ चित्र आहे पहा. 1672 मधील हे चित्र पीर मोहम्मद याने काढले आहे. हे चित्र आता पॅरिस येथे आहे. हे शिवाजी महाराजांचं आर्मर, त्याची माहिती आणि त्याचं हे प्रतिकृती. मला विचारायचं आहे की हे विचार कसे काय कोणाच्या मनात आलं, ही संकल्पना कशी काय आली? अच्छा, माझं नाव अमर गायकवाड आहे आणि मी आपला कट्टा तर्फे आहे. आज फाल्गुन वद्य तृतीया शालिनवान शके 1945 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज इथे शिवकालीन शस्त्रास्त्र तसेच मोडीलिपी आणि इतर अनेक गोष्टींचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. इच्छापूर्ती गणेश मंदिर सेक्टर 15 येथे आणि मम्मी चौगुले प्रतिष्ठान आणि आपला कट्टा या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे हे प्रदर्शन भरवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, त्यानिमित्त हे शस्त्र प्रदर्शन इथे भरवण्यात आलेलं आहे. आणि आपल्या कट्ट्याचे श्री पंकज भोसले सर यांनी हा सगळं प्रदर्शनासाठी साहित्य वगैरे सगळं त्यांच्याकडे असतं, तर त्यांच्या सहयोगाने आणि त्यांच्या प्रयत्नांनी हे प्रदर्शन इथे भरवण्यात आलेलं आहे. खूप प्रेरणादायी आहे.
तुम्ही आता ऐरोली वासियांना काय आव्हान कराल ह्या प्रदर्शन पाहायला येण्याचं? सर्वांना विनंती आहे की एवढं छान इथं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि ऐरोलीत आपला कट्टा अनेक असे उपक्रम करत असते. तर आज महाराजांच्या जयंतीनिमित्त हे शिवकालीन शस्त्रास्त्र मोडी लिपीचं प्रदर्शन इथे आहे. तर सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि इतिहासाची अजून माहिती त्यांना या प्रदर्शनातून मिळेल आणि खरोखरच सर्व मुलांनी आणि इतर नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन यातून खूप शिकण्यासारखं आहे. हे इतिहास पाहण्यासारखं आहे आणि तुम्हाला खरोखरच महाराजांविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच या प्रदर्शनाला तरुण पिढींना हे समजून घेणं फार आवश्यक आहे. तरुण पिढीने समजून घेणं फार आवश्यक आहे. महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. तर त्यासाठी सर्वांनी येऊन या प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे. ही खूपच सुंदर संकल्पना आहे तुमची आणि फार सुंदर इथं तुम्ही आयोजित केलेलं आहे आणि तुम्हाला शुभेच्छा आणि असेच वेगवेगळे चांगले चांगले उपक्रम तुम्ही ऐरोलीमध्ये राबवा. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.